माझं नाव अर्चना ढोले. मी प्रॉपर नाशिक जिल्ह्यामधली आहे. मला अकॅडमी म्हणजे मला पोलीस बनायचं होतं, म्हणून मला अकॅडमी जॉईन करायची होती. म्हणून मी मम्मीला बोलली का मला ॲडमिशन घ्यायचं आहे गरुड झेप अकॅडमीला. तर मम्मी बोलली तू काय राहणार नाही जास्त दिवस, तुला एवढं काय होणार नाही, तुझ्याकडून जाऊ नको म्हणून. पण मी बोलली मला बनायचं आहे म्हणून मी जाईलच. मम्मीला वाटत होतं का तू जास्त दिवस राहणार नाही वगैरे, निघून येईल, तुझ्याकडून होणार नाही. पण माझी जिद्द होती का मी बनेल, पोलीस बनेल म्हणजे बनेल. मग मी गरुड झेप अकॅडमीला नाशिक शाखेला ॲडमिशन केलं. मग 1 वर्ष थांबले. मागची भरती होती त्याच्यामध्ये काही मार्काने म्हणजे ग्राउंड वगैरे व्यवस्थित नव्हतं माझं, म्हणून मी राहून गेले. आणि ह्या वेळेस अशी जिद्द ठरवली का माझं सिलेक्शन म्हणजे झालंच पाहिजे काही पण करून. मग मी असं का माझ्या 2 जागेसाठी म्हणून मी रिक्स घेतली आणि काही सरांचं सपोर्ट वगैरे गरुड झेप अकॅडमीचं, जसे की डोळस सर, गाडे सर, स्वामी सर वगैरे, सुरडकर सर जसे नाशिक शाखेचे व सोनवणे सर पण तसे सगळ्यांनी सपोर्ट केला आणि मी आज पोलीसमध्ये भरती झाले. म्हणून त्यांचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन. माझी परिस्थिती तशी खूप गरीब आहे, खूप एवढी पण नाही. पण मग तरी पण घरच्यांना असं वाटत होतं का माझ्याकडून काही होणार नाही. आणि घरचे पण बाकीचे नातेवाईक वगैरे बोलायचे कशाला पाठवता वगैरे असं तसं. मग माझ्या मम्मी पप्पाने पण जाऊ दे, होऊन जाईल, पोरगी जिद्द आहे म्हणून करून देईल असं बोलत होते. म्हणून माझ्या मम्मी पप्पाने मला गरुड झेप अकॅडमीमध्ये पाठवलं आणि त्यांचं मी आज स्वप्न पूर्ण केलं. बाकीचे नातेवाईक वगैरे मित्रमैत्रीण सांगत होत्या एवढे पैसे वगैरे भरायचे आणि बाकीच्या ठिकाणी जाऊ शकते की ना जाऊ शकते, एवढे कशा पैसे भरले तू, नको जाऊ, असं तसं बोलत होते माझे फ्रेंड्स. आता तेच कॉल करताय कसं झालं तुझं काय वगैरे. पण सगळं काय आहे ते गरुड झेप अकॅडमीमुळे आहे. मी आज मी घरी असती तर माझ्याकडून काही झालं पण नसतं. खरंच गरुड झेप अकॅडमीचे खूप खूप अभिनंदन.